लग्नाला 15 वर्ष झाले, त्याच्याही पहिलीपासून लय पिढ्या अशाच गेल्या, म्हणजे डोक्यावर पाणी भरता भरता 30 वर्ष झाले. 30 वर्षापासून आम्हाला अशीच आफत आहे. ये तो टैंकर से लाती है, दूसरे गांव से इधर कुएं में डालती, फिर हम भरती है. काय समस्या आहे गावामध्ये पाण्याची? पाण्याची खूप आफत आहे इथं. पाणी आहेच नाही पियाले, तर हे टँकर भरून आणून राहिले, हिरीत उभरून राहिले आणि गावातली बाया मग भरून राहिले, आपल्या जेवढं वापराचं पाणी तेवढे भरून राहिले. बरं पाणी का बरं नाही गावामध्ये? आहेच नाही पाणी, आटलं हर सालच आटते पाणी, याच्यात या हिरीत पाणी राहत नाही. मग आता पर्याय काय यावर? हे आणून राहिले ना टँकर आणतात, हिरीत उभरतात, गावात बाया लोक मग पाणी भरतात, मग वापराले पियाले. सध्या टँकर किती सुरू आहेत गावामध्ये? काय माहीत बा मग हे केवढे आहेत. पण त्या टँकरमध्ये होते का गावाचं? हाव होते पूर्ण? हा होऊन राहिले ना, 5-6 टँकर येऊन राहिले. बरं काय केलं पाहिजे शासनानं, काय वाटतं? काय बे आता एवढं पाणी आणून राहिले, पाणी वापरून राहिले बा, पाणीच नाही, पाण्याचीच टेन्शन आहे. तर तरी टँकर लावले आहे, टँकरनं पाणी भरून राहिले, मस्त चांगलं पाणी भरून राहिले लोक, पुरून राहिले पाणी. काय केलं पाहिजे शासनानं, आता काय वाटते? आता मी काय सांगू, आता काय पाहिजे? पाणी तर पाहिजेच, मग पाणी पडेपर्यंत पाणी तर पाहिजेच वापरायला. तुमच्या घरी नळ नाही का? नळ आहे ना. मग पाणी नाही येत का नळाले? हा येते, पण इथे आता तलाव आटलं की नाही, तलाव मध्ये पाणी नाही आहे आता. नाही तर तलाव मध्ये बी पाणी कधी असते तर ते नळ बी येतात ना गावात. सध्या मी आहे मेळघाटमधील मोथा या गावामध्ये, आणि मोथा या गावामध्ये जे आहे ते आपण पाहू शकतो माझ्या मागे. या गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो या घडीला. माझ्या मागे जर या ठिकाणी आपण पाहिलं तर इथनं गाव जे आहे ते जवळपास पाऊण किलोमीटर अंतरावर आहे, आणि त्या ठिकाणाहून या ठिकाणी जे आहे गावाबाहेरच्या विहिरीवर या ज्या महिला आहेत त्या पाणी भरण्यासाठी आलेल्या आहेत. या ठिकाणी काही छोटी मुलंसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. या महिलांचं असं म्हणणं आहे की गावातील जो तलाव आहे त्या तलावातील पाणी जे आहे ते आटल्यामुळे आता यांना या गावाबाहेरची जी विहीर आहे त्या विहिरीचा पिण्याच्या पाण्यासाठी किंवा वापराच्या पाण्यासाठी आता या विहिरीचा त्यांना वापर करावा लागतो आहे. मेळघाटमधील ही जी समस्या आहे ही निरंतर चालत आलेली आहे. या समस्येवर आतापर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही, कायमस्वरूपी उपाययोजना आतापर्यंत कुठल्याही प्रकारे प्रशासनाने केलेल्या नाहीत. आपण जर पाहिलं या ठिकाणी तर हे जे गाव आहे मोठा, हे चिखलदरा या गावापासून या गावाच्या आधीच अगदी 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. काही कुठे दुर्गम भागात जाण्याची गरज नाही आहे, अगदी रस्त्यावर हे गाव आहे. तरीसुद्धा या गावाला आता अतिशय भीषण पाणी टंचाईचा या ठिकाणी सामना करावा लागतो. आपण या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. सध्या पाहू शकतो आपण. ताई दीदी क्या बताएंगे, अभी गांव में समस्या क्या है पानी की? बोलो तो आप। पानी नहीं है ना। हाँ ये तो टैंकर से लाती है, दूसरे गांव से इधर कुएं में डालती, फिर हम भरते हैं. हाँ, नल नहीं क्या? नल नहीं है ना, तालाब में पानी ही नहीं है, तो नल कहाँ से आएंगे? बिजली है क्या गांव में? बिजली है. फिर पानी आता उससे, नल से? ठीक. म्हणजे तलाव जो आहे त्या तलावातील जे पाणी आहे ते पाणी आटल्यामुळे या ठिकाणी यांना या समस्येचा जो आहे तो सामना करावा लागतोय. जवळपास महाराष्ट्रात ही भीषण समस्या आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या समस्येचा सामना आता नागरिकांना करावा लागतोय. दीदी क्या बताएंगे, क्या समस्या जा रही है, क्या दिक्कत जा रही है? पाणीच नाही आमच्या गावाला. बरं काय आता शासनाकडे तुमची काय मागणी आहे? आम्हाला पाणी पाहिजे, टाकी बनवून राहिली, पण आम्हाला भरपूर पाणी पाहिजे. आम्हाला डोक्यावरच पाणी भरावं लागते सारा दिवस. साधारणतः किती अंतर पार करावं लागतं? 2-3 किलोमीटर जावं लागते, न्यावं लागते दररोज. बरं किती वर्षापासून ही समस्या आहे? ये माझ्या लग्नाला 15 वर्ष झाले, त्याच्याही पहिलीपासून लय पिढ्या अशाच गेल्या, म्हणजे डोक्यावर पाणी भरता 30 भरता वर्ष झाले. 30 वर्षापासून आम्हाला अशीच आफत आहे. तुम्ही इथलंच आहे का? 30 वर्ष झाले. 30 वर्षाने जास्त झालं, एवढी आफत आहे आम्हाला पाण्याची. बरं आता काय वाटते की इथं काय केलं पाहिजे शासनानं? पाणी पाहिजे आम्हाला इथं. तर ठीक आहे, एकूणच त्यांना पाणी हवं आहे अशी त्यांची मागणी या ठिकाणी आहे. जवळपास राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही समस्या आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच काय झालेलं आहे की मेळघाट हा दुर्गम भाग असल्यामुळे, डोंगराळ भाग असल्याने या ठिकाणी जे आहे ते पाण्याचा संचय करण्यासाठी जे स्रोत आहेत ते स्रोत सध्या उपलब्ध नाही आहेत. खऱ्या अर्थानं असे जे स्रोत आहेत त्या स्रोतचा शोध घेऊन या मेळघाटमधील पाण्याची जी समस्या आहे त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करता येऊ शकतात. मात्र त्यासाठी इथल्या अधिकाऱ्यांनी, इथल्या नेत्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच कुठे या पाणी समस्येवर, पाणी टंचाईवर एक कायमस्वरूपी उपाययोजना या ठिकाणी होऊ शकतात. अवकाश बोरसे, लोकमत डिजिटल, मेळघाट.